नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज पवार साहेबाच्या अंत्यविधी होती, त्याच्यामुळे सगळं पुन्हा बंद आहे. तर आपलं पण दुकान बंद आहे, आत्ता उघडलं आहे. सगळं बंद असून भाऊ काम करते. याला बसणार आहे फाईन 5,000ची. फाईन बसू द्या, पण काम करणार, काम करणार. याला फाईन देणार, कारण की अर्जंटमध्ये गाडी द्यायची आहे. भाऊनं इंजन बिंजन खोललंय एकट्यानंच. एकटा बस ना, एकटा भाऊ एकटा बस. सुट्टी आहे, आमच्या पोरांची सुट्टी आहे, कामाची काम करायची सुट्टी आहे. फोन करून बोलवलं नाही, काही नाही. कोण नाही आले हा? फोन केलंच नाही आम्ही, तर कसं नाही. त्यांची सुट्टी आहे ना भाई, पगारी सुट्टी आहे. ते आवश्यक सेवा आहे ना गॅरेज, म्हणजे फक्त काय सांगितलं शासननं, अतिआवश्यक सेवा ते चालू ठेवा. मग दादाच्या अंत्यविधीला चालले, त्याच्या गाड्या बंद पडल्या म्हणून तुम्ही उघडलं का? कसं दादाच्या समाधीला चालले लोक, तर कसं की गाड्या मधातच बंद पडायला लागले. पडले तर मग कसं आपण चालू करून देऊ शकतो ना. बरोबर. गॅरेज चालू ठेवलेलं. हा, बरोबर आहे. माणुसकी यालाच म्हणते ना. बरोबर. माणुसकी म्हणते का हवस म्हणते? नाही, माणूस नाही. मग मग म्हटलं काय पैशासाठी काम करताय का तुम्ही, का माणुसकीसाठी? पैशासाठी नाही ना करत. हो. आम्ही चाललोय दोघं आता गद्दार लोकांपासून दूर. आमच्या जाड्याने केली आमच्यासोबत गद्दारी. मॅचिंग घालून चाललोय आम्ही बघा. काळा घालून चाललोय. आमच्या जाड्याने केली गद्दारी आमच्यासोबत. जाड्या, तुला काय वाटलं तू नाही आला तर आमचा प्लॅन कॅन्सल होईल? बघ चाललोय आम्ही लय दूर. बघ मोकळा रोड आहे आमच्यासाठी, सगळं मोकळा रोडनं चाललोय. जाड्या फोन नको करू आता. बघ आम्ही आलोय किती दूर. भाई फोन करतोय, तुला वाटलं तू नाही येशील तर आमचा प्लॅन कॅन्सल होशील. आता नाही प्लॅन कॅन्सल. आलोय भरपूर दूर आम्ही, भरपूर दूर. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी आम्ही या पूलवरून नाही त्या पूलवरून जायचो. हे बघा रस्सी पूल. आता याच्या डिवायडरमुळे दिसत नाही, पण या रस्सी पूलवरून जायचो आम्ही. हे पलीकडचं पूल लाकडी पूल म्हणते याला, आमच्या इकडे लाकडी. जाड्या बघ, आम्ही पुन्हावळ्यातने आलोय. एवढी काळी जबान आहे ना तुझी, आमचं काम नाही झालं. जाड्या एवढा भंगार आहे तू. जाड्या लय भंगार आहे बघ ना, त्याच्यामुळं कुणून फिरतोय. जर तू आला असता ना तर जाड्या आमचं काम बी झालं असतं. त्यामुळं सगळं हुकलंय. तुला याची सजा तर उद्या भेटणारच आहे. जाडू देखले, हे बघ मुंबई हायवेला यायचं काम पडलं तुझ्यासाठी. आता लागलोय आम्ही मुंबई बँगलोर हायवेला. गाड्या तुझ्यासाठी आम्ही मुंबई हायवेला पण जाऊ, पण काम करूनच घेऊ. तुझी काळी जबान बोरीच करून ठेवणार आहे. हे बघ हायवे. पुनवळ्याला चालले, पुनवळ्याला चाललो. दिवसा निघलो होतो, रात्र झाली आपल्याला. नाही कामासाठी गेलतो. जाड्याची डीटी एवढी भयंकर लागली ना, कामच नाही झालंय आमचं. 5 तास कंटिन्यू गाडीवर आहे. खाली बोच्या जाडा पार सालपट गेले बसून. काम नाही झालं, एकदम कडक गोट्याकच झालंय. 200 पेट्रोल गेले, पण काही काम नाही झालं. इथून भाऊ गॅरेजवर जाऊन जाड्याचा मारणार आम्ही आता चांगलं. उद्या जाडा भेटला की जाडा गेलाय आता आमच्या हातात. चालू होता. तर मित्रांनो, आपण ज्या कामासाठी गेलो ते काम काही आपलं झालं नाही आहे. थोडं निराश झालोय आपण. आपलं काम झालं जरा खुश राहिलं असतं. दिवसभर फिरलोय आपण, कम से कम 5 तास कंटिन्यू गाडीवर फिरत होतो. आपलं काही काम झालं नाही. आपलं झाडानं लई मोठी गलिंद्री लावलेलं. झाडा म्हणला तुम्ही गेले तर तुमचं काम नाही होणार. त्याला म्हणलं होतं चल म्हणून, पण काही तो आला नाही आमच्यासोबत. आता आमचं काम नाही झालं आहे. आलोय गॅरेजवर, आपलं क्षेत्र बंद आहे. बघू आता कधी होईल आपलं काम तुमच्यासाठी सरप्राईज आहे. लय मोठा धप्पा आहे. काम झालंच पाहिजे म्हणून तुम्ही सांगावं असा. तर मित्रांनो, झाडाची वाट पाहू दमलोय मी. लय वेळचं थांबलोय, झाडा काही आलं नाही. मी पण जातोय घरी आता, भूक लागली सकाळपासून. भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.